वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात द एक्विरियस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुमचा पगार नेमका कोण ठरवतं? वेतन आयोग, सरकार की 1957 मध्ये एका ब्रिटिश पोषण तज्ज्ञाने केलेले संशोधन? या तिघांपैकी कोण ठरवतं? हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजही भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या गणितावर त्या संशोधनाचा प्रभाव आहे. मित्रांनो, सध्या 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेत एक नवा मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार कुटुंबातील 3 सदस्यांच्या गरजांवर म्हणजे कन्झम्पशन युनिट्सवर ठरवायचा की 5 सदस्यांच्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेने 3.83 फिटमेंट फॅक्टर मान्य करावा अशी मागणी आयोगाकडे करताना कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या 3 ऐवजी 5 गृहीत धरावी अशी मागणी केली आहे. मित्रांनो, कन्झम्पशन युनिट्स ही काय संकल्पना आहे? 3 ऐवजी 5 संख्या गृहीत धरण्याची मागणी होत असताना या 5 मध्ये कोणाचा समावेश करण्यात यावा अशी अपेक्षा आहे? फिटमेंट फॅक्टर फक्त कन्झम्पशन युनिट्सवर ठरतो की अन्य काही घटकही फिटमेंट फॅक्टरवर परिणाम करतात? संघटनेच्या या मागणीमागे मित्रांनो अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि कुटुंब व्यवस्थेचा कोणता विचार आहे? आणि या निमित्ताने ज्यांचं नाव कानावर येतंय ते डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड हे कोण आहेत? हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थांबा, थोडं विषयांतर करतोय. 8व्या वेतन आयोगाकडे आपल्या शिफारशी, मागण्या आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी 31 जुलै 2026 पर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्यक्तिगत पातळीवर कार्यरत असलेले व सेवानिवृत्त कर्मचारी देखील आपले म्हणणे मांडू शकतात. त्यासाठी असलेल्या स्वतंत्र पोर्टलची लिंक खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. विविध संघटना त्यांच्या पातळीवर आपला आवाज जो आहे, कर्मचाऱ्यांचा आवाज, तो पोचवत आहेतच, परंतु व्यक्तिगत पातळीवर देखील आपण आपल्या मागण्या, सूचना 8व्या वेतन आयोगाकडे करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. योग्य वाटल्यास लाभ घ्या. दुसरा विषय, 8व्या वेतन आयोगासंदर्भात विविध व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती देतोय. तथापि 8व्या वेतन आयोगासंदर्भात आतापर्यंत संसदेत अधिकृतपणे कोणती माहिती देण्यात आलेली आहे याविषयीचा एक व्हिडिओ योग्य त्या दस्तऐवजांसह लवकरच आपण पोस्ट करणार आहोत. त्यामुळे आठवणीने हे चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओच्या शेवटी वेतन आयोगाच्या थकीत फरकाच्या रकमेचा हिशेब करण्यासाठी ड्यू, ड्रॉन आणि रिफरन्स या तक्त्याचा नमुना शेवटी दाखवण्यात आलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपला जो मूळ विषय आहे, कन्झम्पशन युनिट्स म्हणजे काय आणि त्याचा फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी कसा परिणाम होऊ शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 3 युनिट म्हणजे काय? 3 युनिटचे गणित कोणी निश्चित केले आणि आता 5 युनिटची मागणी का होत आहे? त्याचा किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय परिणाम होऊ शकतो? आणि सर्वात महत्त्वाचे, या संदर्भात अधिकृत स्थिती काय आहे, ऑफिशियल काय परिस्थिती आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकारचे कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी असोत, निवृत्ती वेतनधारक कर्मचारी आणि पेन्शन असोत, निवृत्त वेतन घेणारे कर्मचारी असोत, आपल्यापैकी किती जणांना डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड हे नाव माहीत आहे? कदाचित फार थोड्या जणांना आपल्यापैकी हे नाव माहीत असेल, पण आपल्यापैकी बहुसंख्य जणांना काय माहीत असेल माहिती का? अभिनेता आमिर खान याच्या 3ही पत्नींची नावं माहीत असतील. त्यांच्यापासून झालेल्या अपत्यांची नावही काही जण चटकन सांगतील. परंतु गेली 70 वर्ष, किती
70 वर्ष भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या गणितावर प्रभाव टाकणाऱ्या डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड यांचे नाव मात्र फार कमी लोकांना माहीत आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवू, आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे पुन्हा येऊ. मित्रांनो, आपल्याला आज आपण वेतन आयोग, फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन आणि पेन्शन यावर चर्चा करतो. पण या सर्व चर्चेची सुरुवात नेमकी कुठून झाली? ती आपल्याला घेऊन जाते थेट 1957 मध्ये. 1957 मध्ये तिथे आपल्याला कोण भेटतात? डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड. हे डॉक्टर आयक्रॉइड कोण होते? तर ते ब्रिटिश पोषण तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ होते ब्रिटिश काळात, म्हणजे न्यूट्रिशनिस्ट. डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड यांनी मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरी, पोषण आणि कुटुंबाच्या किमान उपजीविकेवर महत्त्वपूर्ण संशोधन केलं होतं. मित्रांनो, भारतामध्ये सन 1957 मध्ये झालेल्या 15व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये नीड बेस मिनिमम वेजेस म्हणजे गरजांवर आधारित किमान वेतन ठरवण्यासाठी डॉक्टर वॉलेस आयक्रॉइड यांच्या संशोधनाचा आधार घेण्यात आला. आणि याच बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचे तत्व स्वीकारले गेले. कर्मचाऱ्याचा पगार हा फक्त त्या व्यक्तीचा पगार नसतो, तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला किमान सन्मानाने जगता यावे या उद्देशाने तो निश्चित केला पाहिजे. हे तत्व त्यावेळेस स्वीकारलं गेलं. याच ठिकाणी जन्म झाला कन्झम्पशन युनिटचा, या संकल्पनेचा. कन्झम्पशन युनिट म्हणजे काय? आता हा शब्द थोडा अवघड वाटतो, पण समजायला अत्यंत सोपा आहे. मित्रांनो, सरकारने असा विचार केला की एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबात साधारणपणे एक कर्मचारी, त्यांची पत्नी आणि 2 मुले असे एकूण 4 सदस्य असतात. परंतु प्रत्येक व्यक्तीचा अन्नाचा वापर किंवा कॅलरीजची गरज सारखी नसते. म्हणून कुटुंबातील प्रत्येकाला समान वजन न देता वेगवेगळे युनिट्स देण्यात आले. कर्मचारी जो आहे, मुख्य कुटुंब प्रमुख, त्याला 1 असं युनिट देण्यात आलं. पत्नीला 0.8, जे पहिलं मूल आहे त्याला 0.6, दुसरं मूल 0.6, असे एकूण 3 कन्झम्पशन युनिट्स म्हणजेच वेतन गणनेचा पाया ठरवण्यात आले. पुढे काय झालं? यानंतर जवळपास सर्वच वेतन आयोगांनी या मूलभूत तत्वावर आधारित गणित वापरले. त्यानुसार हिशेब करून, कॅल्क्युलेशन करून दरवेळेस वाढ ठरवली वेतन आयोगांची. 1992 मध्ये एक कंपनी आहे, रेप्टॅकोज ब्रेट, या कंपनीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर ऐतिहासिक निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की किमान वेतन म्हणजे केवळ पोट भरण्याचे वेतन नाही, त्यामध्ये मुलांचे शिक्षण, आरोग्य, सण समारंभ, मनोरंजन आणि आकस्मिक सामाजिक खर्च यांचाही समावेश असला पाहिजे. हा निर्णय 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला. नीड बेस मिनिमम वेजेस या तत्वाला न्यायालयीन मान्यता यामुळे मिळाली. शिक्षण, आरोग्य, सण, उत्सव, सामाजिक जबाबदाऱ्या यांचाही खर्च विचारात घेतला पाहिजे. त्यामुळे नीड बेस मिनिमम वेजेस ही संकल्पना अधिक व्यापक झाली. या संकल्पनेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायालयाचे अधिष्ठान प्राप्त झाले. पुढे 7वा वेतन आयोग आला. 7व्या वेतन आयोगामध्ये काय झालं? 7व्या वेतन आयोगानेही याच तत्वांचा आधार घेतला. किमान वेतन ठरवताना त्यांनी विचार केला अन्न, कपडे, निवास, इंधन, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक खर्च, त्यातूनच 18,000 रुपये हे किमान मूलभूत वेतन निश्चित करण्यात आले. एवढ्या घटकांचं त्यांनी विश्लेषण केलं आणि त्यानुसार 18,000 हे किमान मूलभूत वेतन त्यावेळेस 7व्या वेतन आयोगामध्ये निश्चित करण्यात आलं. म्हणजे 18,000 हा आकडा हवेतून आलेला नव्हता.
त्यामागे एक शास्त्रीय गणित होतं. आता प्रश्न 2026 मध्ये हेच गणित योग्य राहील का? परिस्थिती बदलली आहे मित्रांनो 10 वर्षांमध्ये. आज संपूर्ण देश बदलला आहे. 1957चा भारत आणि आजचा भारत यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्या काळी आयुर्मान कमी होते. आज आयुर्मान वाढलेले आहे. आरोग्य खर्च प्रचंड वाढलेला आहे. अनेक सरकारी कर्मचारी स्वतःची मुले सांभाळतातच आणि त्याचबरोबर आपले वृद्ध आई-वडिलांचाही आर्थिक भार उचलतात. म्हणून काय झालं? 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांनी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली. संघटनेने जे निवेदन दिलं त्याच्यात काय मागणी केली आहे? वेतन ठरवताना केवळ कर्मचारी, पत्नी आणि 2 मुलांपुरता विचार करू नका. कर्मचाऱ्याकडे जे वास्तव्यास आहेत आई-वडील त्यांचाही विचार करा. बघा किती महत्त्वाची मागणी आहे. म्हणजे आजच्या सामाजिक वास्तवामध्ये कुटुंबाचा विचार 5 सदस्यांच्या स्वरूपात व्हावा हा कर्मचारी संघटनेचा मुद्दा आहे. 3 वरून थेट 5. बघा 3 वरून थेट 5. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरत आहेत. 3 युनिट्स संपल्या, आता 5 युनिट्स निश्चित, असे कोणतेही अधिकृत निर्णय आजपर्यंत झालेले नाहीत. ही सध्या कर्मचारी संघटनांची 8व्या वेतन आयोगाकडे करण्यात आलेली मागणी आहे. त्याचा ते विचार करतील, अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर 8व्या वेतन आयोग ज्या शिफारसी करेल त्याच्यामध्ये जर ही मागणी आली, त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मंजुरीला देण्यात येईल. केंद्र सरकार ते लगेच लागू करणार नाही. केंद्र सरकार एक मंत्र्यांचा उपगट असतो, त्याची समिती नेमेल याचा अभ्यास करण्यासाठी. मग कॅबिनेट पुढे मान्यता देईल. बरीच त्याला प्रोसेस आहे, तेव्हाच तो लागू होईल. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. 2019 मध्ये कामगार मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने 3 कन्झम्पशन युनिट्स ऐवजी 3.6 कन्झम्पशन युनिट्स या संकल्पनेचा विचार करण्याची शिफारस केली होती. म्हणजे NCJCM म्हणजे काय? नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी ही एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा केंद्र सरकार आणि केंद्रीय सरकार कर्मचारी संघटना याच्यामध्ये अधिकृतपणे सल्लामसलीची काम करणारी यंत्रणा आहे. 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांच्या मागण्या मांडण्यात या संघटनेची ही जी काही यंत्रणा आहे याची महत्त्वाची भूमिका असते. ती महत्त्वाची भूमिका ही संस्था बजावत असते. त्यांनी पण आपल्या निवेदनामध्ये या शिफारसी केलेल्या आहेत. म्हणजे आपला बेस पक्का झालेला आहे. मित्रांनो, जुने गणित बदलण्याची चर्चा आजची नाही, ती काही वर्षांपासून सुरू आहे. ही शिफारस होती ती आपोआप लागू झालेली नव्हती. मित्रांनो, आपल्या कार्यरत आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने याचा काय संबंध असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. किंवा फिटमेंट फॅक्टर्सशी काय संबंध या शिफारसींचा 5 युनिट 3 युनिटचा असा प्रश्न मनात येऊ शकतो. सध्या सर्वात हा प्रश्न सगळीकडे चर्चेला जातो, विचारला जातोय. जर कन्झम्पशन युनिट्स वाढले म्हणजे 3 ऐवजी 5 झाले तर फिटमेंट फॅक्टर किती होईल? याचे निश्चित उत्तर आज कोणाकडेही नाही. संघटनांची मागणी आहे 3.83. 7व्या वेतन आयोगामध्ये तर 2.57. कारण फिटमेंट फॅक्टर फक्त कन्झम्पशन युनिट्सवर ठरत नाही. बघा, कन्झम्पशन युनिट्स हा फिटमेंट फॅक्टर ठरवणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक असू शकतो. तो एकमेव घटक नाही, हे लक्षात घ्या. तर फिटमेंट फॅक्टर कशावर ठरतो? महागाई. CPI IW म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स असा एक निर्देशांक आहे, जो औद्योगिक कामगार वापरत असलेल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये किती वाढ किंवा घट झाली हे दर्शवतो. याच निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार आपल्याला दर 6 महिन्याने महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स निश्चित करत असतो. आणि वेतन आयोगालाही महागाईचा अंदाज घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा आधार असतो. त्याचबरोबर सरकारची आर्थिक क्षमता, वित्तीय तूट, कर महसूल, रेव्हेन्यू किती जमा झालाय, किती जमा होतोय आणि इतर आर्थिक घटक यांचाही विचार केला जातो फिटमेंट
फॅक्टर ठरवण्यासाठी. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, जर कुटुंबाच्या गरजांचा आधार वाढला तर नीड बेस मिनिमम वेजेस वाढण्याचा दबाव निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम फिटमेंट फॅक्टरवरही होऊ शकतो. पण तो 2.86 होईल, 3.00 होईल, 3.68 होईल, 3.83 होईल की 4 असे कोणतेही आकडे आज अधिकृत नाहीत. त्यामुळे जे काही मित्र आपले व्हिडिओ बनवत आहेत, सोशल मीडियावर छोटे छोटे रील्स टाकतायत, ते तुम्हाला आकर्षित करण्यासाठी आहेत. त्या जाळ्यात फसू नका. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक आकड्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत कागदपत्र तपासणे आवश्यक आहे. आपण हा व्हिडिओ बनवताना हे सर्व अहवाल आज माझ्याकडे उपलब्ध आहेत. पुढे कोणत्याही याचा निर्णय होऊ शकतो. आजच्या काळात अजून एक घटक महत्वाचा आहे, मोबाईल फोन. हा आता चायनीजचा विषय राहिलेला नाही. इंटरनेट, डेटा, ऑनलाईन शिक्षण, डिजिटल व्यवहार हे सुद्धा आरोग्य, शिक्षण, किराणा, दूध या घटकांमध्ये ऍड करायला हवं. हे सर्व जीवनाचा भाग झाले आहेत. उद्या वेतन आयोग या ज्या बदलत्या वास्तवाचा विचार कितपत करतो हे पण पाहणे महत्वाचे ठरेल. याचा निष्कर्ष काय मित्रांनो? थोडक्यात 8वा वेतन आयोग हा प्रश्न फक्त पगारवाढीचा विषय नाही, तो बदलत्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचा आहे. या निमित्ताने अभ्यास करता येतोय. त्याचप्रमाणे बदलत्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास पण येतोय. वाढत्या आयुर्मानाचा अभ्यास आहे, आरोग्य खर्चाचा अभ्यास आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 1957 मध्ये तयार झालेले वेतन ठरवण्याचे गणित 2026 मध्ये बदलण्याची गरज आहे का? आपल्याला काय वाटतं ते कमेंट्समध्ये लिहा तुम्ही. या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आगामी काळामध्ये आयोगाच्या बैठका, कर्मचारी संघटनांची भूमिका आणि अधिकृत कागदपत्रांच्या आधारे या विषयावर आपण सातत्याने माहिती देत राहणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत माहिती का? 8व्या वेतन आयोगाकडे राष्ट्रीय कर्मचारी संघटनांनी नेमक्या कोणत्या मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये अर्जित रजेचे जे काही आहेत लिव्ह इनकॅशमेंटची मर्यादा 300 दिवसांवरून 600 दिवस करण्यात यावी. मेडिकल लिव्ह सुद्धा इनकॅशमेंट व्हावी. मॅटर्निटी लिव्ह, पेन्शन, वेतन वाढ, हे आपले जे काही DA वाढतो, इन्क्रिमेंट 3 ऐवजी 5% न्यावे. पेन्शनर व्यक्तींना सुद्धा इन्क्रिमेंट मिळावे. इतर महत्वाच्या मागण्या या संघटनांनी केल्या आहेत. त्यांच्या अधिकृत निवेदनांच्या आधारे आपण त्याचा अभ्यास करू. आणि मित्रांनो, 8व्या वेतन आयोगा संदर्भामध्ये एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, फरकाची रक्कम कशी काढायची असते याचा एक तक्ता आता आम्ही स्क्रीनवर दाखवतो आहोत. तो नीट बघा. लक्षात आलं नसेल तर त्याचा आपल्याला नमुना हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर, तो व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावर मेसेज पाठवा. त्याचे एक स्क्रीनशॉट किंवा त्या नमुन्याची एक कॉपी तुम्हाला आम्ही पाठवू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच संशोधनावर आधारित, माहितीवर आधारित ॲक्विरियस चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.